ती हवी आहे आणि ती क्रिएटिव्हिटी ते लोक कुठून कुठून शोधून आणतात. काहीतरी एक मी जस्ट एक व्हिडिओ बघितला की तो माणूस असा प्लॅटफॉर्मवर उभा आहे, कॅमेरा मुवमेंट प्लॅटफॉर्मकडे होते, प्लॅटफॉर्मकडून त्याच्या पायाकडे होते आणि सडनली नेक्स्ट व्हिडिओ गोज डायरेक्टली टू द ओशन, म्हणजे डायरेक्ट समुद्राकडे असतो. सो ही क्रिएटिव्हिटी फक्त आपण रील्समध्ये व्हिडिओ बघतो, यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघतो, पण त्याच्यामागं जे खरं कष्ट आहे ते कंटेंट क्रिएटरसोबत एडिटर्सचं पण आहे. सो आज आपण एडिटर्सबद्दल बोलणार आहे. वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो व्लॉगर. आजचा आपला टॉपिक आहे व्हिडिओ एडिटर्स, ग्राफिक एडिटर्स, इमेज एडिटर्स, त्यांच्याबद्दल बोलणार आहे. आपण जे 30 सेकंदाचे व्हिडिओ बघतो किंवा 1 मिनटाचे व्हिडिओ बघतो, सो त्याच्यामागे व्हिडिओ एडिटर्स खूप जास्त काम करतात. आपल्याला असं वाटतं की अरे नाही, हे काय आपण VNमध्ये करू शकतो किंवा छोट्या छोट्या ॲपमध्ये व्हिडिओ एडिट करू शकतो, पण तसं बघायला गेलं तर व्हिडिओ एडिट खूप अवघड काम आहे. का अवघड आहे तर प्रत्येक व्हिडिओ बनवताना ते अल्गोरिदम पुश करतं. अल्गोरिदम कसं पुश करतं तर तुमचा व्हिडिओ चांगला असेल तर ते फीडमध्ये सजेस्ट करत राहतं. सजेस्ट तर करेलच, त्याच्या व्यतिरिक्त अजून असा विषय आहे की का सजेस्ट करतं की त्याचा कंटेंट चांगला आहे. सो कंटेंट चांगला असण्यामागच व्हिडिओ एडिटर आहेत. सो व्हिडिओ एडिटर काय करतात, व्हिडिओ एडिटर प्रॉपर पद्धतीनं जो हुक पाहिजे तो पहिले 3 सेकंदामध्ये हुक ॲडजस्ट करतात. त्याच्यानंतर जे काय कॅमेरा मुवमेंट आली, स्लो मोशन, फास्ट मोशन, म्युझिक, हे सगळं प्रॉपर ॲडजस्ट करतात. त्यामुळंच अशा रील्सला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू येतात. काही वेळा 10 मिलियन, 5 मिलियन, 50 मिलियन असे व्ह्यू जातात. सो त्याच्यामागं व्हिडिओ एडिटरचं खूप जास्त कष्ट आहे. सो भरपूर लोक आता जे नवीन कंटेंट क्रिएटर आलेत ते लोक VNमध्ये एडिट करतात, पण भरपूर एडिटर आहेत की ज्याला प्रॉपर ॲडोबे प्रीमियर प्रो किंवा लाईटरूम अशा वेगवेगळ्या ॲप्समध्ये प्रॉपर एडिटिंग करून मग व्हिडिओ अपलोड करतात. सो एडिटरसाठी क्रिएटिव्हिटी हवी आहे आणि ती क्रिएटिव्हिटी ते लोक कुठून कुठून शोधून आणतात. काहीतरी एक मी जस्ट एक व्हिडिओ बघितला की तो माणूस असा प्लॅटफॉर्मवर उभा आहे, कॅमेरा मुवमेंट प्लॅटफॉर्मकडे होते, प्लॅटफॉर्मकडून त्याच्या पायाकडे होते आणि सडनली नेक्स्ट व्हिडिओ गोज डायरेक्टली टू द ओशन, म्हणजे डायरेक्ट समुद्राकडे असतो. सो ही क्रिएटिव्हिटी फक्त एडिटरच आणू शकतात. जरी आपण ठरवलं की नाही असं करायला पाहिजे, पण ही म्हणजे यालाच एडिटरला खरंच मानलं पाहिजे. एकदम सडनली तुमची मुवमेंट कुठून कुठं होते, ट्रान्झिशन जे आहे, सो तसं होतं. त्याच्या अगोदर एक व्हिडिओ पाहिला होता मी, एक व्यक्ती इथून जम्प करते, बेडवरती जम्प करते आणि नंतरचं ट्रान्झिशन ती व्यक्ती पाण्यामध्ये जाते. सो हे जे सूचना आहे ना ते खूप खतरनाक आहे आणि ते प्रॉपर तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आहे, पण ते एडिटर 100% ती इम्प्लिमेंट करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. म्हणूनच ते लोक एडिटर आहेत असं मला असं म्हणायचं आहे. तो एडिटर आणि असं वाटतं प्रत्येक एखादा कंटेंट क्रिएटर आहे की त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात, पण काय होतं, हे लोक पडद्याच्या मागचे आहेत. सो पडद्याच्या मागं काम करणारे एडिटर ते कधीच फेमस होत नाहीत. एखादी इन्फ्लुएन्सर फेमस होतो किंवा एखादी व्यक्ती ॲज अ इन्फ्लुएन्सर कंटेंट क्रिएटर म्हणून फेमस होते, पण ही जी लोकं आहेत की जी मागं राहिलीत त्यांच्याबद्दल खरंच कोणी बोलत नाही. मला हेच म्हणायचं आहे की नाही, एडिटर इज अ पार्ट ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कंटेंट क्रिएशन. सो त्या लोकांबद्दल कमी लोक बोलतात. तर भरपूर लोक आहेत की सांगतात व्हिडिओमध्ये की माझा एडिटर आहे वगैरे आहे. दॅट्स फाईन, त्यांना सांगायलाच पाहिजे, त्यांना त्यांचं क्रेडिट मिळायलाच हवं आहे. पण मला असं वाटलं की आपण या एडिटर्सबद्दल बोलायला पाहिजे. एडिटर, आता मला कोण एडिटर नाही आहे, माझं मीच व्हिडिओ बनवतो, माझं मीच एडिट करतो, माझं मीच अपलोड करतो. पण त्यामुळं मला असं माहिती आहे की हे रोल किती अवघड आहे, हा डिफिकल्ट आहे. तर भविष्यात माझं चॅनल ग्रो झाला तर मला कदाचित एडिटर ठेवावं लागेल, पण त्यासाठी
तुमच्या हेल्पची गरज आहे. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला किंवा चॅनलला व्ह्यू येणं, सबस्क्रायबर वाढणं हे तुमच्याच हातात आहे. व्हिडिओ तुम्ही बघताय पण अजून सबस्क्राईब करत नसाल तर आपला चॅनल कसा ग्रो होणार, मग मला एडिटर कसा भेटणार हे आहे. जर समजा एखादा एडिटर बघत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की हां मी तुमचं चॅनल एडिट करू शकतो, व्हिडिओ एडिट करून देऊ शकतो, पण काय आहे सध्या फायनान्शियल सिच्युएशन किंवा मी तेवढे अमाऊंट इन्व्हेस्ट नाही करू शकत अनलेस अँड अनटिल आय एम गेटिंग सम अमाऊंट फ्रॉम व्हिडिओज. सो तोवर मी एडिटर ठेवू शकत नाही. सो हे सगळं आहे. त्यामुळेच मी एडिटरबद्दल बोललो. जर एडिटरनी हा व्हिडिओ पाहिला तर चांगलीच गोष्ट आहे. हा व्हिडिओ तुम्ही एडिटर मित्राला पाठवा आणि चॅनल आपला व्हायरल करा, एवढंच मला सांगायचं आहे. सो दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपले बरेच व्हिडिओ झालेत. मी आता काउंट करायचं बंद केलं आहे. डेली व्हिडिओ टाकायचं माझं प्लॅन आहे, सुरू आहे, आपण करतो आहे, करत राहायचं. सो एक दिवशी रिझल्ट मिळेल हे तर आहेच. सो दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन बाय.